शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे। देशात दडपशाही माजवणाऱ्या केंद्र सरकारविरोधात पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरूयात असं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात। 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत किल्ले शिवनेरीपासून सुरू होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय। शेतकरी विरोधी हे जे सरकार आहे त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे, म्हणून मोठ्या संख्येने आपण जरूर उपस्थित राहा। अमोल दादा आणि मी 27 ते 30 तारीख या आक्रोश मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही, शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, याच्यासाठी चला पूर्ण ताकदीने लढूया आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय अमोल दादा आणि मी स्वस्थ बसणार नाही हा शब्द तुम्हाला देते। दरम्यान अमोल कोल्हे यांनी देखील मोर्चा संदर्भात काय म्हटलंय पाहूया। शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नर पासून सुरू करतो। जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण, त्यानंतर पुढे केंदूर, पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेतलं, कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली। म्हणजे आत्ता ज्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी जी इतका आक्रोश होतोय, त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला। आणि 30 तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।